नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणार असं थंडगार सरबत बनवणार आहोत. घरच्या साहित्यातच आहे, अगदी सोपी पद्धत आहे. 5 मिनिटात हे सरबत बनणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. काही टिप्स मी सांगितलेले आहे जे की तुमचं सरबत आहे ते छान असं मस्त होईल. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सरबत बनवण्यासाठी इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. तर इथं आपण अर्धा लिटरचं बनवणार आहे, म्हणजे 4 माणसाला पुरेल एवढं हे सरबत आहे ते बनवणार आहे. इथं मी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, गाईचं म्हशीचं दोन्हीपैकी कुठलंही चालेल. इथं मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. आधी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. इथं मी कस्टर्ड पावडर असते, व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर 2 चमचे घेतलेले आहे. जास्त घेऊ नका, 2 चमचे पुरेसे होते अर्धा लिटरला. इथं मी अर्धा लिटरसाठी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही साखरेच्या ऐवजी खडीसाखरसुद्धा वापरू शकता. इथं मी 1 चमचे एवढं सब्जा असतो तो पाण्यात भिजत ठेवलेला होता, छान असा भिजलेला आहे. इथं मी काही सुकामेवा घेतलेला आहे, काजू बदामचे असे तुकडे केलेले आहेत आणि भोपळ्याचे बी घेतलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालत तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तर चला आपण आता ह्या सरबताला सुरुवात करूया बनवण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जे इथं त्यासाठी आता मी दूध आहे ते पुन्हा एकदा गरम करून घेणार आहे, कारण की आपल्याला ह्याच्यात कस्टर्ड पावडर आहे ती शिजवून घ्यायची आहे. त्याच्यामुळे इथं मी परत दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आपण जी कस्टर्ड पावडर घेतली होती ना, तर ती आपल्याला ह्या दुधात घालून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की एकदम असं घातलं की गुठळ्या होणार नाहीत. आपण असं हे कस्टर्ड पावडर वाटेत मिक्स करून घेतली ना दुधामध्ये, तर छान असे मिक्स होते आणि गुठळ्या पण होत नाहीत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अशी हे गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत. आणि कलर बघू शकता मस्त असा त्याचा आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुधामध्ये एक्स्ट्रा कुठला कलर वगैरे काही पेयामध्ये घालावं लागणार नाही. तर बघू शकता छान असं मी इथं हे कस्टर्ड पावडर आहे ते दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता ह्या जे दुधाला आहे ते आपल्याला हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे. आणि उकळी आल्याच्या नंतर आपल्याला जी साखर घेतली होती ना, तर ती घालून घ्यायची आहे. तर बघू शकता अर्धा लिटरमध्ये आपल्याला छान असं हे मिल्कशेक आहे ते तयार होणार आहे. आता इथं हे जे दूध आहे ते गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण जी साखर घेतली होती ती घालून घ्यायची आहे. तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत गोड पाहिजे किंवा कितपत सपक पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही साखरेची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता ही आपल्याला साखर आहे ती कमी गॅसवरच विरघळवून घ्यायची आहे, फुल गॅस करू नका, नाहीतर काय होईल साखर विरघळणार नाही, पण दूध आहे ते पटकन असं वरती येणार. तर बघू शकता सतत असं हलवून आपल्याला ही साखर आहे ते पूर्ण अशी विरघळवून घ्यायची आहे. आणि साखर विरघळल्यावरच आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे जे मिक्स करून घेतलेलं होतं. तर साखर विरघळायच्या आधी घालू नका, नंतर वेळ लागतो आपल्याला कस्टर्ड पावडर शिजण्यासाठी. त्याच्यामुळे ही टिप आहे ती लक्षात ठेवा. आता ही तर आपली पूर्ण आहे ती साखर विरघळलेली आहे. आता हे आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये दूध मिक्स करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे. तर एकदम न घालता आपल्याला 2 स्टेपमध्ये हे घालायचे आहे. आणि घातल्यावर लगेचच आपल्याला असे हलवून घ्यायचे आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. छान असे मिक्स करून आता हे छान असं मिक्स करून घेतल्यावर जे राहिलेलं पण मिश्रण आहे ना कस्टर्ड पावडरचं ते पण आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे. अजून आपल्याला ही जी कस्टर्ड पावडर आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे दुधामध्ये, तरच छान अशी टेस्ट येते. सेम आपण जसं मिल्कशेक आणतो ना तशीच टेस्ट लागते. तर इथं तुम्ही ह्याला कस्टर्ड मिल्कशेकसुद्धा म्हणू शकता किंवा उन्हाळ्याचं थंड पेयसुद्धा म्हणू शकता. आता हे आपल्याला छान अशी कमी गॅसवरच कस्टर्ड पावडर आहे तशी शिजवून घ्यायची आहे. इथं आता 5 मिनटं झालेली आहेत. आणि आता परत मी चेक करून बघते की अजून घट्ट झालेलं नाही. पाहिजे तसं आपल्याला झालं नाही. जास्त पण घट्ट करू नका किंवा जास्त पण पातळ असं ठेवू नका. जसं आपलं बदाम मिल्कशेक असताना तसंच टेक्स्चर ठेवायचं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून की आपल्याला समजेल की कशाप्रकारे हे शिजलेलं आहे. तर चला मी आता असंच हे 5 मिनटं आहे ते कस्टर्ड पावडर दुधामध्ये अशी शिजवून घेते. 5 मिनटं झालेले आहेत आणि सतत असं हलवत आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं दाटसर झालेलं आहे. इथपर्यंतच आपल्याला हे असं दाटसर ठेवायचं आहे, जास्त पण असं शिजवू नका, नाहीतर एकदम ते खीर खाल्ल्यासारखेच हे लागेल. तर बघू शकता पाठीमागं पळीच्या साह्या असे रेष ओढत आहे, याचा अर्थ की आपलं जे मिश्रण आहे ते परफेक्ट असे शिजलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण जे सुका मावा घातला होता ना तो घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं तुम्ही ऑप्शनल आहे, नसेल आवडत तर तुम्ही असंच प्लेनसुद्धा घेऊ शकता. आता परत आपल्याला 2 मिनटासाठी असं हे जे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे. सुकामेवा घातल्यावर परत 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता आता इथं ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आणि आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला खाली उतरून घेतल्यावर हे थंड करून घ्यायचं आहे. तर पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही आता मी तर सब्जानंतर घालणार आहे. तर आपलं हे जे मिश्रण आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यावरच आपल्याला सर्व करायचं आहे. थंड झाल्यावर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता
इथं आपला आता कस्टर्ड मिल्कशेक आहे तो तयार झालेला आहे करण्यासाठी. आता ह्याच्यामध्येच हा जो सब्जा आहे ना तो घालून घेते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण इथं मी सब्जा घालूनच हे सर्व करणार आहे. आता ह्याच्यातच आपल्याला आईस क्यूब घालायचे आहेत. तर बघू शकता मस्त आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. इथं आपलं उन्हाळा स्पेशल कस्टर्ड मिल्कशेक म्हणू शकता किंवा शरीराला थंडावा देणारं सरबत म्हणू शकता. तर इथं आपलं रेडी झालेलं आहे पिण्यासाठी. तर असंच तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये हे जे सरबत आहे ते करून बघा. खूप छान असं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे पेय तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी पिऊ शकता. आपल्याला जेवण जात नाही तर अशा प्रकारे तुम्ही पेय तुम्ही घरच्या घरी करून पिऊ शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.